वाघजाई मातेच्या नावानं चांग भलं। आज वाघजाई मातेची यात्रा आहे। आम्ही धावडशीमध्ये आहोत आणि धावडशीमधले जे वाघजाई मंदिर आहे त्या मंदिराचे पुजारी आहेत। पुजारी का तुम्ही गुरु? पुजारी। तुमचं नाव सांगा? प्रमोद रवींद्र साखरे। साखरे, बरं। ह्या देवीचं महत्त्व सांगा। देवीला लिंगायत देवी, स्वतःहून इथं प्रकट झालेली देवी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाषाण, पूर्णपणे काळा पाषाण म्हणून आपण आत्ता हे नवीन पाषाण बनवलेले। पहिले जे पाषाण होतं ते आपण विसर्जन केलेलं होतं। ते नवीन पाषाणात म्हणजे या देवीचं आत्ता एक साधारण 15 वर्षापूर्वी मंदिर झालेलं आहे। हा गाभारा जे आहे ते पूर्णपणे जुनाच आहे। फक्त वर्ण डिझाईन त्याची जी आहे ती लाल लागायला आहे माती। आणि देवीचं असं महत्त्व आहे, ज्या ठिकाणी नवस बोलला जातो तो देवी पूर्णपणे पूर्ण करते आणि कवल लावला जातो देवीचा। ज्यावेळेस नवस तुम्हाला बोलायचं असेल त्यावेळेस डावा बाजूला कवल लावला जातो पुढ्यांचा। चैत्र पौर्णिमेलाच यात्रा असते का? आणि कवल केव्हा लावला जातो? कवल शुक्रवारी आणि मंगळवारी लावला जातो। शुक्रवारी आणि मंगळवारी। ज्याला काय अडचणी अडचणी पूर्णपणे एक देवी पूर्णपणे करून देते। सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे। आणि ही देवी किंवा हे झाशीच्या राणीचं गाव म्हणून ओळखलं जातं। झाशीच्या राणीचं गाव हे पारंपरिक पद्धतीने ओळखलं जाते। ब्रह्मेंद्र स्वामींच्या नाव हे इथं समाधी आहे। एक दुसरं मंदिर आहे तर ब्रह्मेंद्र स्वामींची समाधी आहे। म्हणजे झाशीच्या राणीचं जे माहेर आहे त्यांचं आडनाव काय होतं इथलं? तांबे। तांबे। मग त्यांची ही देवी आहे का ही? नाही, तांब्यांचं मंदिर तिकडे। तांब्यांचं मंदिर कुठलं? पलीकडचं हे काय नाव? ब्रह्मेंद्र स्वामी। ब्रह्मेंद्र स्वामी। आणि ही संपूर्ण गावाची ग्रामदेवता, ग्रामदेवता म्हणून समजलं जातं ना। ह्या अशा पद्धतीची देवी केलेली आहे। हे कशाचं रूप आहे? हे एक विरायचं हे एक रूप आहे। आपल्या इथं वरच्या साईडला आपल्या साईडला एक मंदिर आहे, त्या साईडला एक विरायचं मंदिर आहे। तिथं आपण हे म्हणजे जे भाविक येतात त्यांच्यासाठी हे केले नवरात्र। हां, नवरात्रासाठी एक विरायचं हे केले। ही वाघजाईच आहे ना? ही वाघजाईच आहे। ही मधली वाघजाई। मधली वाघजाई ही वाघजाई। ही वाघाच्या ह्याच्यावर तिचं हो म्हणजे तो तिचं वाहन हे वाघच आहे म्हणून वाघजाई। आणि ही घोड्यावर आहे ती? ही काळूबाईचं आहे। काळूबाई। काळूबाईचे डोंगरामध्ये मंदिर आहे। म्हणजे मांढरदेवला जसं आहे तीच काळूबाई तसं हो। आणि इथं 5वीला आपण हे तिकडं काळूबाईची यात्रा साजरी करतो पाकळणीला। पाकळणीला म्हणजे आता पाकळणी 5 दिवसांना असते तीच। ह्या मंदिराचं बांधकाम खूप छान केलेलं आहे। ते आत्ता केलेलं आहे का 4-5 वर्षात? नाही, 10-12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले। आणि तुमची सेवा अविरत चाललेली असते। वाघजाई मातेनं तुम्हाला दीर्घायुष्य देव, असंच आनंदी सगळ्या गावाला ठेवो, सगळे मागण्या पूर्ण करो। वाघजाई मातेच्या नावानं चांग भलं।